एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। काही महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं आणि ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय। दरम्यान डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती, नणंद आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गौरी गर्जेला मारहाण करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। गौरीला आत्महत्येपूर्वी पतीच्या गर्लफ्रेंडचे गर्भवती असल्याची कागदपत्र मिळाल्यानं ती अस्वस्थ होती। ती कागदपत्र आम्हाला पाठवली होती असा गौरीच्या वडिलांनी जबाब नोंदवलाय। प्रकरण एक्स्ट्रा बाहेर अफेअर चालू असल्यामुळे तो टॉर्चर करत होता। 2-3 महिन्यापासून 3 महिन्यापासून तो त्याचं मॅटर बाहेर चालू असल्यामुळे, त्याचा अफेअर बाहेर चालू असल्यामुळे तो त्यांचे पुरावे समजा त्या बाहेरच्या मॅटरचे ते गौरीच्या हाती लागल्यामुळे तो तिला टॉर्चर करत होता। हाणमार करायचा, छळ करायचा। कारण एकच आहे, तिने जर आत्महत्या केली असती तर पोलीस पोट पंचनाम्याला गेले असते। तिने घरात आत्महत्या केली म्हणते, पण पोलीस पोट पंचनामा न करता त्यांनी घरातून दवाखान्यात आणली। आनंद गर्जेनी दवाखान्यात आणली आणि नंतर पोलिसाला तिथं बोलवलं दवाखान्यात। नियोजनबद्ध कार्यक्रम केला, परत पासाळ झाला तिथून। ते आहे असं का वाटतंय? कारण की त्यांनी ना गौरीला घेऊन आला तो हॉस्पिटलमध्ये, मग त्याला जर हत्या जर नसती तर हॉस्पिटलमध्ये थांबायचं, आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यायचं, आमच्याबरोबर थांबायचं। तो गायब का झाला? हां, आम्ही काय खाणार होतो का त्याला? मला काही बोलायचं नाही सर, माझं लेकरू गेलं एवढं। पोलिसांनी काय दाखल काय केलं? पोलिसांनी काय गुन्हा दाखल केलाय, काय केलंय? त्यांनाच विचारा आता। काही नका करू सर, मला काही वाईट बोलायचं नाही, मला माझं लेकरू गेलंय। अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही। मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे। एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल। दरम्यान पत्नीच्या आत्महत्येवर आज त्यांचे पती अनंत गर्जे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते असं अनंत गर्जे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे मी घाबरून घरात खिडकीतून उतरून घरात प्रवेश केला तेव्हा माझी पत्नी जी आहे ती गळफास घेतलेल्या अवस्थेत होती असंही त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यानंतर तातडीने माझ्या पत्नीला रुग्णालयात नेलं अशी भूमिका अनंत गर्जेनं स्पष्ट केली। दरम्यान गौरीच्या वडिलांनी गौरीचं शवविच्छेदन करताना व्हिडिओग्राफी करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे मुलीचं शवविच्छेदन करताना त्याची व्हिडिओग्राफी करा अशी मागणी जी ती मुलीच्या वडिलांनी केलेली आहे। गौरी गर्जेच्या वडिलांनी ही मागणी करत त्यांचं म्हणणंच आहे त्या अर्थात समोर मांडलेलं आहे। बघूयात आता या विषयाला घेऊन नेमकं पुढे काय होतं। पण आणखीन एक महत्त्वाचं अपडेट यात असं येतं की डॉक्टर गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी आता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केला आहे। तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी याबाबत शंका उपस्थित केली। गौरी आत्महत्या करेल अशी मुलगी नव्हती असं दमानिया यांनी म्हटलंय। पोलिसांच्या एफआयआर मध्ये काही चुका होत्या, आता पोलिसांनी एफआयआर मध्ये दुरुस्ती केली असून पती, दीर आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती दमानिया यांनी दिली। तर पंकजा मुंडेंनी आता कारवाईसाठी सूचना द्याव्यात असं आवाहन दमानिया यांनी केलं। मी तिच्या दोन्ही कलिग्स ज्या होत्या, डॉक्टर प्रणाली म्हणून, तिच्याशी देखील मी बोलले। त्या दोघींचं असं म्हणणं होतं की ही साधी, म्हणजे खूप साधी होती पण ती खूप स्ट्रॉंग होती। आत्महत्या करेल अशी बिलकुल ती मुलगी नव्हती। थोडंसं पोलीस स्टेशनमध्ये आज आता एफआयआर व्हायला थोडा वेळ लागला, कारण आधी त्या एका स्टेटमेंटमध्ये तिने आत्महत्या केली असं लिहिलं होतं। तर वडिलांचं म्हणणं होतं नाही, आम्हाला माहीत नाही तिने आत्महत्या केली की तिचा घात केला। तर आत्ताचे ACP जे आले ते अतिशय चांगले आणि अंडरस्टँडिंग होते। त्यांनी ताबडतोब मी त्यांना इन्सिस्ट केलं की तुम्ही हे करेक्शन करा। हिचं नाव गौरी पालवे होतं आणि हा जो व्यक्ती होता आनंद गर्जे, हा पंकजा मुंडे, मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाही आहे। मला दुःख हे का होतं आहे की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा PA असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे।
ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते. जी बहीण होती शीतल आंधळे, तिचं आईचं आणि वडिलांचं दोघांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही गौरी तिच्या नंदेला सांगायची तर नंदन म्हणायची तुला नांदायचं आहे तर नांद, नाही तर आम्ही त्याचं दुसरं लग्न करून घेऊ. हे काय लोक बोलतात, का अशी बोलतात, का असं वागतात? तर आत्ताच्या घटनेला जो FIR आहे तो तिघांच्या विरोधात झालेला आहे. तिचं असं म्हणणं होतं की ती आधी ज्या BDD चाळीत राहायची तिथून त्यांना जेव्हा नवीन मोठ्या टावरमध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करायचं होतं तेव्हा त्या पॅकिंगच्या वेळीस तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती, ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं. आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालंय असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं आहे.